नमस्कार, मी गोरक्षनाथ घाडगे. महासंघर्ष न्यूज, हक्कांसाठी निर्भीड लढा. आपलं शहर आपली माणसं या कार्यक्रमामध्ये सर्व दर्शकांचं अंतःकरणापासून स्वागत. आपण दर रविवारी आपल्या शहरातील विशेष व्यक्तिमत्वांचा राजकीय क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, आध्यात्मिक क्षेत्रातील, शैक्षणिक क्षेत्रातील विशेष व्यक्तिमत्वांची परिचय करून देण्याकरिता दर रविवारी आपण भेटत असतो. या रविवारी आपल्या सगळ्यांचं पुनश्च एकदा स्वागत. आज या कार्यक्रमामध्ये आध्यात्मिक क्षेत्रातील वारकरी संप्रदायातील एक विशेष व्यक्तिमत्व आपल्या ह्या कार्यक्रमाला भेट देण्याकरिता आलेलं आहे, ज्यांचं कार्य महाराष्ट्रभरामध्ये आपण ऐकत आहोत, पाहत आहोत. आपण सर्वजण भाग्यवान आहोत की आपल्या शहरामध्ये आदरणीय या व्यक्तिमत्वाचं वास्तव्य आहे. हे व्यक्तिमत्व आज आपल्याला या कार्यक्रमावर भेटण्याकरिता आलेलं आहे. त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे आदरणीय हरिभक्तपरायण सौ चंद्रकला ताई जायभाय. आदरणीय ताईंचं महासंघर्ष न्यूज, आपलं शहर आपली माणसं या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत. रामकृष्ण हरी ताई. रामकृष्ण हरी. धन्यवाद ताई, आपण अमूल्य वेळ या कार्यक्रमामध्ये दिलेला आहे. मी दर्शकांना आवर्जून सांगू इच्छितो की आपल्या ह्या पनवेल महानगर परिसरामध्ये, या शहरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून घराघरामध्ये, गावागावामध्ये, सोसायट्यांमध्ये, सोसायटीतील प्रत्येक घरातील महिलांना त्यांच्या संसारिक जीवनामध्ये सुखाचे तुषार करता आदरणीय ताई कार्य करत आहे. अर्थात आपल्या हिंदू धर्मातील धर्मग्रंथ श्रीमद भगवद्गीता, की जो धर्मग्रंथ शिकण्याकरिता आपल्याला सर्वांना विविध क्षेत्रामध्ये, विविध पंचक्रोशीतील नवे नवे देश विदेशामध्ये जाऊन हा ग्रंथ आपल्याला अभ्यासावा लागतो. पण आदरणीय चंद्रकलाताई जायभाई ह्या ताई मागच्या 18 वर्षापासून घराघरामध्ये जाऊन महिलांना श्रीमद भगवद्गीतेसारखा महान ग्रंथ शिकवण्याचं महान कार्य करीत आहेत. मी ताईंचं स्वागत करतो. मी ताईंना विचारतोय की ताई, आपलं कार्य या शहरामध्ये अवह्यात 18 वर्षापासून ताई सुरू आहे. आणि आम्हाला खूप अभिमान आहे की दुःखाने गंजलेल्या ह्या संसारामध्ये आपण त्या महिलांच्या जीवनामध्ये अध्यात्म पसरवण्याचं काम, पेरण्याचं काम अनेक वर्षापासून करीत आहोत. उभा महाराष्ट्र आपलं कार्य पाहत आहे. मी आवर्जून थोडक्यात आपल्याला विचारू इच्छितो की ताई, आपलं हे कार्य किती वर्षापासून सुरू आहे? रामकृष्ण हरी. मी चंद्रकला जायभाई. माझं हे कार्य 2006 पासून चालू आहे.